तर जय शिवराय मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. मी नवीन यूट्यूब चॅनल खोललेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ बघा. जर तुम्हाला आवडलं तर सर्वांनी सबस्क्राईब आणि लाईक बेल आयकॉन दाबून टाका. मित्रांनो, आपण फोटोशॉप ओपन करूया. तुमचा जास्त वेळ नाही घेणार. आपण क्रिएट न्यू पेजवरती जाऊया. त्याच्यानंतर आपण सोशल मीडियाची डिझाईन आहे, त्याच्यामुळे आपण एक 10x10चं पेज क्रिएट करू. वरती 10 टाकायचं, हाईट पण 10 टाकायची. त्याच्यानंतर रिझोल्युशन मित्रांनो, सोशल मीडियाची अगर डिझाईन असेल ना तर तुम्ही 400, 500, 700 जे असेल ते रिझोल्युशन टाकायचं. त्याच्यानंतर पिक्सल आणि इंचेसमध्ये सेट करून घ्यायचं. क्रिएट पेज केलं. त्याच्यानंतर फाईलमध्ये जायचं, ओपनमध्ये जायचं. त्याच्यानंतर आपण एक पिक्चर्समध्ये जाऊया. तिथं आपल्याला आपलं बॅनर बघायचं आहे. ते बॅनर ओपन करूया. मित्रांनो, आपलं यूट्यूब चॅनल नवीन आहे. माझा हा पहिला व्हिडिओ आहे, तर म्हणजे मला काही एवढं बोलायला जमत नाही आहे. हळूहळू होईल मी पण परफेक्ट. ते आपण केलं, बॅनर ओपन केलं. तर मित्रांनो, मी तुम्हाला या बॅनरवरती सर्व बॅकग्राऊंडपासून तर अलाइनमेंटपर्यंत फोटो वगैरे सेट कसे केले, काय केले सर्व सांगणार आहे. तर कोणी व्हिडिओ स्किप नको करा, शेवटपर्यंत बघायचा व्हिडिओ. हे बघा मित्रांनो, आपण एक पेज घेतलेलं आहे 10x10चं. रिझोल्युशन आपण 400 ठेवलेली आहे. सोशल मीडियाला किती चालते रिझोल्युशन, 400, 500 किती ठेवायची. ते आपण बॅकग्राऊंड घेतलेलं आहे. मी खूप बॅकग्राऊंड मिक्स केले मित्रांनो, तर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा. मी बॅकग्राऊंड कसं तयार केलं, काय केलं ते. एक बॅकग्राऊंड घेतलं आहे आपण वरती, स्मोक बॅकग्राऊंड आहे जरा डार्कमध्ये. त्याच्यानंतर खाली पण आपण एक ब्ल्यू कलरचं बॅकग्राऊंड घेतलेलं आहे. ते खाली आपण थोडं सिनेमॅटिक्स टाईपचं बॅनर बनवलेलं आहे, म्हणजे थोडं नॉर्मल सिनेमॅटिक्स वाटलं पाहिजे डार्क बॅकग्राऊंडमध्ये. ते आपण एक ब्रश घेतलेला आहे, सॉरी इरेझर घेतलेलं आहे आपण. सॉफ्ट राऊंड इरेझर, तिच्यामध्ये सॉफ्ट राऊंड ब्रश इरेझर घ्यायचं. त्याच्यानंतर खालचं आपण थोडं इरेज करूया. जे तुम्हाला एक्स्ट्रा पार्ट दिसते, ती खाली पट्टी दिसत होती, ते आपण इरेज करून घेतली. नॉर्मली इरेज करून घ्यायची. त्याच्यानंतर परत आपण एक बॅकग्राऊंड घेतलेलं आहे खाली. ते जे ब्ल्यू दिसत होतं ना, तिच्यावर आपण एक अजून एक घेतलेलं आहे, म्हणजे थोडं डार्क दिसलं पाहिजे. थोडं डार्क दिसलं पाहिजे, त्याच्यामुळे आपण ते घेतलेलं आहे खाली. त्याच्यानंतर आपण बघा अजून 2-3 बॅकग्राऊंड घेतलेले मी, तुम्ही व्यवस्थित बघा. मिक्स केलेले, सर्व बॅकग्राऊंड मिक्स केलेले. थोडे इफेक्ट्स घेतलेले साईडला, तर एका साईडने थोडा उजेड आला पाहिजे त्याच्यामुळे. हे आपण ब्ल्यू स्काय बॅकग्राऊंड घेतलेलं आहे. आणि एक फोटो घेतलेला आहे आपण. आता फोटो बघा, फोटो आहे ना मित्रांनो, फोटो लावायला खूप टाईम लागतो बरं का. फोटो तुम्ही व्यवस्थित बघा मी कसे लावले, काय लावले, कुठं काय काय केलेलं आहे. व्हिडिओ कोणी स्किप करा नका. तुम्ही जर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला ना, तुम्हाला नक्की कळेल बॅनर कसं बनवलं जातं. बेसिक तरी कळेल तुम्हाला. हे बघा, मागे मी आहे ना थोडं नॉर्मल म्हणजे एक इफेक्ट टाकलेला आहे. जे आपले फोटो आहे वरती आजूबाजूचे जे मित्र आहेत त्यांचे, हे आता मेन ज्यांचा बड्डे त्यांचा फोटो आपण फ्रंटला घेतलेला आहे. आपण एक आता एक स्पॅच घेऊया अलाइनमेंटसाठी, जे जरा अलाइनमेंट आपली उठून दिसेल. तिच्यावर अजून एक स्पॅच घेतलेला आहे, त्याला इफेक्ट मारलेला आहे नॉर्मल ब्ल्यू कलरचा. त्याच्यानंतर एक शेअर घेतलेला आहे आपण. शेअर मित्रांनो, आता तुम्ही तुमच्या बॅनरच्या हिशोबाने कोणताही शेअर घेऊ शकता वेगवेगळा. त्याच्यानंतर आपण एक आता आपण अलाइनमेंट घेऊया. अलाइनमेंट मित्रांनो बघा, मी आता माझ्याकडे जे फॉन्ट्स आहेत समजून घ्या, त्या हिशोबाने अलाइनमेंट घेईल. एक फॉर्च्युनर घेतलेली आपण साईडला, जरा चांगलं वाटायला पाहिजे बॅनर त्याच्यामुळे. ते राहुल गाडेकर नाव अलाइनमेंट घेतलेली आहे मित्रांनो. त्याच्यानंतर फॉर्च्युनरच्या पुढे पण एक फोटो घेतलेला आहे.
त्या फोटोवर पण आपण खूप काम केलेलं आहे मित्रांनो. तो फोटो आहे ना, तुम्ही आता बघा, तुम्हाला 1 मिनटं झूम करून दाखवेल. आपण थोडे सेटिंग लावून घेऊया. हे फोटो आणि गाडी जरा जवळ ते लेअर, म्हणजे ते इकडे तिकडे जायला नको, त्याच्यामुळे लेअर जवळ घेऊन घेतला दोघं. तर बघा, आपण आहे ना एका साईडने, म्हणजे असं दाखवलं आहे की एका साईडने आहे ना एक इफेक्ट येतो आहे लाईटचा, त्याच्यामुळे तिच्यावर पण थोडं आपण फोटोवर पण काम केलेलं आहे. मित्रांनो, जवळपास आपलं बॅनर झालेलं आहे तयार. तुम्ही बघू शकता मी कसं बॅनर केलेलं आहे. बॅकग्राऊंड पण मी खूप वेगवेगळे बॅकग्राऊंड घेतलेले आहे. सर्व बॅकग्राऊंड मिक्स करून एक बॅकग्राऊंड तयार केलेलं आहे. बघू शकता तुम्ही बॅनर आपला आता सर्व झालंय करून. तर मित्रांनो, तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशावर पाहिजे ते सांगा मला, म्हणजे मला पण कळेल तुम्हाला काय काय शिकायचं आहे किंवा काय काय तुम्हाला